नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं खूप स्वागत करते आहे नवीन व्हिडिओमध्ये। चला कोणताही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया। तर बऱ्याचदा असं होतं की लहान मुलांची जी काही बॉटल असते, पाण्याची असेल किंवा दुधाची असेल, तर ही बॉटल ना घासली तरी पण यातमधनं स्मेल येतो किंवा बऱ्याचदा असं होतं की दुधाची बॉटल असेल तर ती व्यवस्थित निघत नाही आणि ब्रश असतो, ब्रशने सुद्धा व्यवस्थित निघत नाही। मग ही बॉटल कशा पद्धतीने तुम्ही साफ करू शकता, आज मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर हे घासायचं कसं यावरती मी जाणार नाहीये। जर ती आतून जी आहे खूप शेवाळली असेल तर मग काय करायचं ते सांगते आहे। तर फोर्क घ्यायचा आहे किंवा दुसरा चमचा घेतला तरी चालेल। टिश्यू पेपर घ्यायचा आहे आणि तो रबर बँडने अशा पद्धतीने त्याला बांधून घ्यायचा आहे, जेणेकरून टिश्यू पेपर हा जो आहे तो चमच्यावरनं निघणार नाही। नंतर अशा पद्धतीने आत घालून पूर्ण बॉटलला जो आहे ते फिरवायचं आहे। जर शेवाळली असेल, जर दुधाचे कण वगैरे असतील आणि दुधाने जर त्याला खूप चिकटपणा आला असेल तर पूर्ण अशा पद्धतीने निघून जातो। नंतर गरम पाणी घेऊन तुम्ही तो विसळून घेऊ शकता, यामधला जो काही वास वगैरे आहे तोही निघून जातो। नक्की ही ट्रिक फॉलो करा। आता हे लहान मुलांच्याच बॉटलसाठी नाही तर मोठ्या बॉटलसाठी सुद्धा तुम्ही हीच ट्रिक फॉलो करू शकता। नंतरची ट्रिक आहे लसूण रिलेटेड। जर तुमच्याकडे अशा पद्धतीने गावरान लसूण असेल आणि तो तुम्हाला स्टोअर करायचा असेल खूप दिवसांकरिता, महिन्यांकरिता, तर तो गावरान लसूण अशा पद्धतीने येतो। तर काय करायचं आहे, जिथे खिडकी वगैरे आहे किंवा हवा खेळते आहे तिथे दोरीने त्याला अशा पद्धतीने त्याची मूठ जी आहे ती बांधून घ्यायची आहे आणि जसा तुम्हाला लागतो तसा कैचीने कापून, बघा मी ज्या अर्धा जो आहे तो कापलेला आहे, जसा रोज लागतो तसा एक एक कैचीने कापून तुम्हाला यूज करायचा आहे। असं केलं तर लसूण हा कधीच सडत नाही आणि यामध्ये कीड वगैरे सुद्धा लागत नाही। ज्या पद्धतीने मला हा लागतो, मी रोज रोज अशा पद्धतीने तो कापून आणते। तर खूप महिने झालेत हा मी लसूण वापरते आहे आणि यामधला एकही पाकळी जी आहे ती सडलेली नाही आहे। नक्की तुम्ही ही ट्रिक फॉलो करू शकता। नंतरची एक मस्त ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आता बाजारामध्ये वाटाण्याच्या शेंगा खूप येत आहे आणि वाटाण्याच्या शेंगा मी आणून त्याचे जे मटार आहेत ते अशा पद्धतीने सोलून घेतलेले आहेत। वाटाण्याच्या शेंगा कशा सोलायच्या एक नवीन ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे, पण आज आपण वाटाणा कसा स्टोअर करायचा आहे 6 ते 7 महिने ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। तर इकडे मी वाटाणा जो आहे अगदी खूप सारा सोलून घेतला आहे। नंतर एकदम उकळतं पाणी घ्यायचं आहे। प्यायचं पाणीचा वापर मी इकडे केलेला आहे कारण आपण हा स्टोअर करणार आहोत। त्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये हा पूर्ण वाटाणा टाकून घ्यायचा आहे। तुम्हाला जेवढा वाटाणा स्टोअर करायचा आहे तेवढा करू शकता। आपण जर मार्केटमधून फ्रोझन वाटाणा आणायला गेलो तर खूप महाग पडतो, त्यामुळे काय करायचं, आता वाटाण्याच्या शेंगा स्वस्त आहे त्यामुळे वाटाण्याच्या शेंगा भरपूर आणायच्या, सोलायच्या आणि अशा पद्धतीने तुम्ही वाटाणा पुढच्या महिन्यांकरिता स्टोअर करून ठेवू शकता। त्यामध्ये 1 चमचा साखर टाकायची। साखर का बरं टाकायची, कारण त्या वाटाण्याचा हिरवा कलर जो आहे तो तसाच राहावा म्हणून आपण इकडे साखर घातलेली आहे। तुम्हाला ही ट्रिक माहिती होती का, कमेंट करून मला सांगू शकता। आता हे एकदम गरम पाणी आहे आणि आता यावरती झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं हे यामध्येच ठेवायचं आहे, जास्त ठेवायचं नाही, अगदी 5 ते 10 मिनिटं। बघा 5 ते 7 मिनिटं मी ठेवलेलं आहे आणि आता हे जे काही वाटाणे आहेत हे गरम पाण्यामध्ये अगदी 30 ते 40% झालेले आहेत। आता हे गरम पाणी बऱ्यापैकी थोडंसं थंड झालेलं आहे, अगदी कोमटसर असं झालेलं आहे। आता तुम्हाला जर ही स्टेप पटकन करायची असेल तर गॅसवरतीच पाणी ठेवायचं आहे आणि 5 मिनिटं वाटाणे त्यामध्ये उकळून घ्यायचे आणि लगेच पुढची प्रोसेस करायची, म्हणजे ही वाली। आता हे जे काही वाटाणे आहेत हे आपण चाळणीवरती काढून घेऊयात। यामधलं जे पाणी आहे ते खाली निघेल आणि हे वाटाणे आपल्याला संपूर्ण कोरडे करून घ्यायचेत। तर बघा आता या वाटाण्यांमधलं पाणी बऱ्यापैकी निघालेलं आहे, पण तरी पण यामध्ये जे आहे वाटाण्यांवरती थोडंसं पाणी आहेच। तर आपल्याला या वाटाण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पाण्याचा अंशसुद्धा पाहिजे नाही, कारण आपल्याला हे स्टोअर करायचे आहेत। तर बऱ्यापैकी म्हणून मी हे चाळणीवरती ठेवलं। आता सुती कपडा घ्यायचा आहे। सुती कपडाच इकडे का घेतोय, कारण यामध्ये जर काही एक्स्ट्रा पाणी असेल तर ते सुती कपडा जो आहे तो शोषून घेईल, म्हणून आपण सुती कपड्याचा वापर करतोय। आणि अशा पद्धतीने वाटाणा पसरवून घ्यायचा आहे। फॅनखाली तुम्हाला 1 ते 2 तास ठेवू शकता आणि पूर्ण सुकवून घ्यायचा आहे। लक्षात घ्या, उन्हामध्ये ठेवायचा नाही। आता हा पूर्ण सुकून घेतला, बघा हाताला अगदी कोरडा लागतो आहे, तेव्हाच आता ही पुढची प्रोसेस करायची आहे। आता
तुमच्याकडे जर अशा पद्धतीच्या झिपलॉक बॅग नसतील तर तुम्हाला मार्केटमधून आणायचं आहे, पण अशाच पद्धतीच्या झिपलॉक बॅग घ्या. आता याने काय होतं की आपण ह्या एकदा बंद केल्या तर ह्या व्यवस्थित सील राहतात, म्हणून आपण झिपलॉक बॅगचा वापर करतोय. दुसरी गोष्ट, आता मी इथे ह्या बॅगमध्ये एवढूच का टाकलं असा प्रश्न तुम्हाला पडला असणार. तर हे टाकण्याचं कारण म्हणजे तुम्हाला एका भाजीला जेवढे वाटाणे लागतात तेवढेच तुम्हाला एका पाऊचमध्ये टाकायचं आहे. कारण काय होतं, जेव्हा आपल्याला भाजी करायची तेव्हा आपण हे फ्रीझरमधून बाहेर काढतो तेव्हा याचं टेम्परेचर कमी होऊन जातं, आणि मग जर तुम्ही यामधनं काढलं आणि पुन्हा फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याचं टेम्परेचर हे कमी जास्त होऊन ते नाही वाटाणे जे आहे त्याचा वास येऊ शकतो आणि सडू शकतं. त्यामुळे तुम्हाला ॲट अ टाईम जेवढं लागेल तेवढंच एका पाऊचमध्ये घालायचं आहे. तर आपल्याला माहिती असतं की आपल्याला भाजीला वगैरे कशाला किती लागणार, त्यामुळे छोटे छोटे पाऊच तयार करायचे आहे आणि सगळे फ्रीजरमध्ये ठेवायचे आहे. ही टिप तुम्हाला नक्की फॉलो करायची आहे. याने तुमच्या वाटाण्यातनं जे आहे ते वास वगैरे येणार नाही आणि एका वेळेस फक्त एक झिपलॉक बॅग ओपन करायची. आता ही बॅग जी आहे पूर्ण सील करून घ्यायची, ही टाईटली सील करायची. यामध्ये आता कोणतीही हवा आत बाहेर जात नाही. आता हे तुम्हाला ठेवून द्यायचं आहे फ्रीझरमध्ये. 6 ते 7 महिने फ्रीझरमध्ये आरामशीर जातं. फक्त एका टाईमला एकच यूज करायची आहे, पुन्हा ती फ्रीजमध्ये ठेवायची नाही. कशी वाटली ही ट्रिक मला कमेंट करून नक्की सांगा. चला नंतरची ट्रिक बघूया. नंतरची ट्रिक आहे गाजर रिलेटेड. गाजरचा हलवा कोणाला नाही आवडत, पण गाजर किसण्यासाठी नाके नऊ येतात आणि त्याचबरोबर ह्या गाजरांवरती ना असे छोटे छोटे गाजरांचे केस असतात. ते जर गाजर हलव्यामध्ये आले किंवा आपण सॅलेड जे आहे ते कट करतो त्यावरती आले तर अगदी जे आहे ते किळसवाणं वाटतं. मग आज आपण चाळणीचा वापर करून, ना तुम्हाला चाकू लागणार आहे ना ग्रेटर लागणार आहे, चाळणीचा वापर करून हे कशा पद्धतीने साफ करू शकतो आज मी तेच तुम्हाला सांगणार आहे. तर इकडे मी काही गाजर घेतलेले आहेत. जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा. आता गाजरावरती तुम्ही बघू शकता भरपूर केस आहेत आणि हे केस दाताखाली येऊ नये म्हणून आपल्याला हे गाजर साफ करणं गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला काय घ्यायचं आहे, ती म्हणजे चहाची गाळणी. आता इथे 2 प्रकारच्या चहाच्या गाळण्या आहेत. एक बघा, एक अशा पद्धतीची आहे की जिचे जे काही टोक आहेत ते अगदी थोडेसे धारदार आहेत, आणि एक अशा पद्धतीची आहे जिच्यावर डिझाईन आहे. तर ही आपल्याला नाही घ्यायची. जिचे टोक असे थोडेसे धारदार आहेत तीच चहाची गाळणी घ्यायची आहे. नंतर ही चहाची गाळणी घेऊन गाजर घेऊन त्यावरती बघा अशा पद्धतीने पुढे मागे करायचं आहे. यावरती जे काही केस आहे ते तर निघतातच, आणि बऱ्याचदा लोकांना जे आहे ते वरची जी साल जे आहे ते काढायची सवय असते तर ती सुद्धा निघतात. बघा, तुम्हाला ना चाकू लागला ना पिलर लागलं, एक्स्ट्रा काम जे आहे ज्याला तुम्हाला करायला 5 मिनटं लागायचे ते काम अगदी तुमचं 20 ते 30 सेकंदमध्ये होतं आहे आणि सगळे केस निघून जातात. त्याची साल जी आहे ती सुद्धा निघून जाते. तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. या पूर्ण ट्रिकमधल्या तुमची आवडती सगळ्यात सोपी ट्रिक कोणती होती तेही कमेंट करून सांगा. तुम्ही डिफरन्स बघू शकता की आपण जे चाळणीने गाळणी ज्याला म्हणतो आपण, गाळणीने जे साफ केलं आहे त्याचा कसं दिसते आणि जे आपण साफ नाही केलं ते कसं दिसतंय, आहे की नाही एकदम बेस्ट ट्रिक. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. धन्यवाद.